आज ना खूप सारा दिवस बिझी असणार आहे, खूप सारी कामं आहेत आज आणि आजचा तुम्हाला मी फुल डे असा व्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे। तर पहा, आज आहे आमचं हळदी कुंकू आणि खूप छान असं आमची थीम ठरलेली आहे। खूप छान असं डेकोरेशन आहे डोक्यामध्ये, काय करायचं वगैरे, तर ते सगळं तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आणि तर आता काही आपल्या घरी कार्यक्रम असला की किती सारी कामं असतात, तर हे तुम्हाला माहितीच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान असा आजचा व्हिडिओ असणार आहे, अजिबात स्किप करू नका। आणि तर मी इथं आलेले आहे आजच्या डेकोरेशनसाठी तुळशीच्या माळा घेण्यासाठी। हॅलो, नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा फुल डे असा व्लॉग असणार आहे। फुल डे म्हणजे खरं तर आता 1 वाजला आहे आणि आत्ता मी व्हिडिओ चालू केला आहे। सकाळचं काही शूट केलं नाही, घरातलंच होतं सगळं काही। आणि आता इथं चाललेली आहे डेकोरेशनची तयारी। खूप छान असा व्हिडिओ असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजिबात मिस करू नका। तर आता इथं खूप सारी तयारी चालली आहे, तर हे बघा भरपूर सारं सामान आहे। एक मिनिट, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते। तर इथं चाललेली डेकोरेशनची तयारी आमचं आहे आज हळदी कुंकू। आणि हा बघा, हा सारा पसारा, अजून तिकडं काही सामान आहे, अजून पलीकडच्या साईडला काही सामान आहे, इकडं पण डेकोरेशन चाललेलं आहे। तर दरवर्षीप्रमाणे आमचं खूप छान असं डेकोरेशन होणार आहे। आणि हळदी कुंकू तर ग्रुपचं हळदी कुंकू असतं खरं तर आता थीम तुम्हाला मी संध्याकाळी सांगते। तुम्हाला हे आता विठ्ठल बघून तर लक्षात आलंच असेल कदाचित की काय असणार आहे आमची थीम। आणि चला आता थोडंफार मी पण ह्यांना मदत करते, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। चला आता पांडुरंगासाठी विठ्ठल रुक्मिणीसाठी तुळशीच्या माळा बनवतेय मी। काय बघा, किती सारे मिमिक्री करतात, ये तुझा व्हिडिओ काढ। मी शिकवत बिकवत काय नाहीये, मी माझ्या साधे सोपे पद्धतीने बनवणार आहे। हा, कळलं का? एवढं मोठं मोठं ठेवू का हे? एवढं मला पण नाही, मी आपलं बनवते कसं। कशाला एक एक गाठ मारायची सगळे ह्याला, एवढं युट्यूब सगळ्यालाच युट्यूब बघायचं। हा, आता कर काहीतरी, उचल वगैरे मग। वा, अजून एक हार बनवायचा आहे, अजून हा कंप्लीट नाही झालेला। जरा पटपट करा। हा ना, व्हिडिओ मध्येच फक्त काम करतात बघा। मला दिसते म्हणजे सगळ्यांना दिसते। आणि तुम्ही बघतच आहात की किती सगळेजण मन लावून अशी डेकोरेशन करत आहेत आणि बऱ्यापैकी झालेलं आहे। आता थोडीशी रांगोळी राहिलेली आहे, तर ही रांगोळी काढते वंदना आणि अजून एक होती सिद्धी। तर किती ऊन लागते बघा, पण तरी पण आपलं डेकोरेशन छानच झालं पाहिजे आणि आपला कार्यक्रम छानच झाला पाहिजे आणि सगळ्यांनी आपलं कौतुक म्हणजे केलंच पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि खरं तर आहे ना, तसंच झालं। तर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथं दुसरी ही समोरची भिंत आहे, तर इथं सुद्धा डेकोरेशन झालेलं आहे। खरं तर ही फोटो वॉल आम्ही बनवत असतो एक सेपरेट अशी। तर बघा 2 तास लागले आम्हाला तिथं डेकोरेशन करायला। 1 सव्वा 1ला गेलो होतो, तर 3:30 वाजले। आणि तर आता एवढं जणी आहेत, तर प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार ऐकत आणि बोलत बघत की कसं काय म्हणजे छान दिसतंय असं वगैरे करता एवढा वेळ गेला आम्हाला। असं बघितल्यावरती वाटत नाही की एवढा वेळ गेला असेल, पण जेव्हा आपण करायला घेतो ना कुठली पण गोष्ट, तर त्याच वेळेस समजतं की त्याला किती वेळ जातो, त्याच्यामध्ये कळत नाही आपल्याला करताना खरं तर काम। तर असो, आता झालंय, कधीच आले मी खरं तर, आता वाजले 5:30 आणि थोडंसं स्वयंपाक वगैरे सुद्धा केला। आजच्या दिवशी असंच होतं आमचं, जेव्हा पण कार्यक्रम असतो ना, तर त्या दिवशीच्या अख्खा दिवसभर आमची खूप धावपळ असते, कारण की घरचं पण आवरा,
स्वयंपाकाचं तर काम असतंच ते तर रेग्युलर आहे, आणि परत मग स्वतःचं आवरा हे सगळं बाकीचं. तर आज खूप 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 अशी धावपळ झालेली आहे. आता आपली हौस भागवायची म्हटल्यावर तेवढं तर करावंच लागतं. तर चला, आजचा कार्यक्रम मिस करू नका, आमचा हळदी कुंकवाचा. आणि आता मी रेडी होणार आहे. तर आता पूर्ण रेडी झाल्यावरतीच तुम्हाला माझा लुक दाखवते की आता बघूया, नऊवारी घालायची आहे. आणि आता तर आम्ही डेकोरेशन तर तुम्हाला थोडंफार दाखवलं सुरुवातीला की आमची वारीची थीम ठरली आहे, म्हणून आम्ही आता नऊवारी घालणार आहोत, खणाच्या साड्या घालणार आहोत. तर आता बघूया कसं काय जमतंय आणि मी तयार झाल्यावर कशी दिसते आता मला पण नाही माहिती. मी पण आज पहिल्यांदाच घालणार आहे त्या खणाच्या साडीचं नऊवारी. तर चला आता पटापट रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते. ही साडी मी आज हळदी कुंकवासाठी घालणार आहे आणि हा सगळा माझा साज शृंगार मी काढून ठेवलेला आहे. तर आज ठरलेलं आहे खरं तर आहे ना ऑक्साईड ज्वेलरी घालायची, पण ऑक्साईड ज्वेलरी काय माझ्याकडं नव्हती. तर मी म्हटलं ही ज्वेलरी पण अजून माझा यूज झालेला नाही आहे. तर आज मी घातलेली आहे मोत्यांची ज्वेलरी, आणि कशी दिसत आहे ते सांगा मला. चला, फायनली मी रेडी झाली आहे आणि वाजलेत 7:30. 2 तास लागले मला तयार व्हायला. आणि कशी दिसते मी मला सांगा. मला तर खूपच हे ऑड वाटतंय की ह्या नऊवारीने साडी घालायला. तर आता आहे थीम म्हणून आता आज घातली आहे. तर चला, आता खूप लेट झालाय, अजून लेट नको व्हायला. आता मी खाली जाते आणि मग तुम्हाला आमचं डेकोरेशन वगैरे एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवते आणि वाण काय आणले ते सुद्धा दाखवते. तर चला, आता बाकीच्या पण सगळ्या कशा रेडी झाल्यात बघूया आपण. छान असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे. मस्तपैकी अशी गाणी लावलेली आहेत, जी काही अभंग वगैरे असतात तर ते लावलेले आहेत. आणि रांगोळी बघताय तर तुम्ही, इथं झेंडा काढलेला आहे, टिळा काढला आहे पांडुरंगाचा, टाळ, वीणा, आणि मस्तपैकी अशी तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. छानपैकी तुळस आहे त्याच्यामध्ये. आणि हे काही डेकोरेशन आहे, सजावट. तर इथं पाहताय तुम्ही की तर हे आहे मध्ये ठेवलेलं आम्ही आज वाण आणलेलं आहे. आणि छान असं बघा, आता डिटेलमध्ये जवळून तुम्हाला डेकोरेशन दाखवते. तर थोडक्यात तुम्हाला समजलंच असेल की ही आहे वारी आणि बैलगाडी आहे. बैलगाडीमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. तर साईडला बैल ठेवलेले आहेत आणि ते छानपैकी अशी चारा खात आहेत. तर असं आम्ही दाखवलं आहे की पालखी आमच्या सोसायटीमध्ये विसाव्यासाठी थांबलेली आहे. तर असं समजा तुम्ही. आणि वरती पाहताय तर सगळे आपले संत जे आहेत तर त्यांचे कटआउट आम्ही लावलेले आहेत. आपले ज्ञानेश्वर महाराज असतील, अजून बाकीचे सुद्धा. तर आणि दुसऱ्या वॉलला आम्ही झेंडे लावलेले आहेत आणि झेंड्यांवरती सुद्धा अभंग आणि ओव्या वगैरे लिहिलेल्या आहेत. आणि आज ना खरं तर सगळ्यांसोबतचे व्हिडिओज काढायचे राहिले, कारण की खूप उशीर झाला होता. आता थोडंफार तुम्हाला जे दिसत असेल, ज्या काही नऊवारी कोणी कोणी घातलेल्या आहेत तर त्या सगळ्या आम्ही हळदी कुंकवामध्ये 8 जणी होतो. तर त्या आहेत. आणि मी व्हिडिओच्या शेवटी आमचे फोटो काढलेले आहेत तर ते मी टाकेनच, तर ते नक्की बघा. आणि तर इथं मी आता हळदी कुंकू देते आहे ज्या काही महिला आलेल्या आहेत त्यांना. तर आणि सगळ्यांना खूप छान वाटतं की मी व्हिडिओ काढते तर आपण व्हिडिओमध्ये दिसणार, म्हणून त्यांना आनंद होतो. आणि मला पण सांगतात की आम्ही पण दिसू, आम्हाला पण घ्या. तर हे ऐकून मलासुद्धा थोडं बरं वाटतं की म्हणजे मी जे करते ते बरोबर आहे बाबा, की सगळ्यांना आवडतं आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. आणि तर खूप छान असं हळदी कुंकू झालं आणि आमचं डेकोरेशन सगळ्यांना आवडलं, आमची थीम सगळ्यांना आवडली. तर खूप छान छान असे कौतुक करत होते. तर आम्हालाही खूप छान छान वाटलं. कदाचितच कोणी हळदी कुंकवासाठी असं डेकोरेशन आणि ही थीम ठेवली असेल. तर बघा, नेहमी तर असतंच विठ्ठल रुक्माईला आपण तर ववसतोच म्हणजे संक्रांतीला. तर आमचं कधी नेहमीच असं काहीतरी वेगळं आणि छान असं करण्याचं डोक्यात असतं आणि तसंच आम्ही करत असतो. तर मला वाटत नाही की मी पण कधी पाहिलं नाही की असं ही थीम कुणी ठेवली असेल. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान छान असं झालेलं आहे आज सगळं. तर आम्ही खूपच सगळेजण खुश होतो. आणि ही एक फ्रेंड आहे तर तिचं पण आज हळदी कुंकू होतं, तर तिच्या घरी आलेलो आहोत आम्ही हळदी कुंकवासाठी.
छान वाटलं तुम्ही आला. तुम्ही आहे अजून आम्ही 1 तास आहे आम्हाला. बरं दिसणार तुम्हाला लावलं यांना एकसारखं थोडस नाही. कमी करा. अगं मी घेतलं. छान बनवलंय पण थोडं घ्या. थोडं घ्या. मी घेतलं. अगं दूधच नाही. रीलची प्रॅक्टिस चालली. एवढं तयार झालंय तर रील तर झालीच पाहिजे. मी उचलणारच नाही. नको उचलू. दमले ग सकाळपासून काम करून बिचाऱ्या. मग शेवटणीवर समारंभ नको का तुमचा. चला आले बघा घरी. 10:30 वाजलेत. सगळं फायनल हळदी कुंकू संपायला आणि रील्स वगैरे पण काढल्या तर त्या येतीलच. आणि चला अजून जेवण वगैरे पण राहिलं आहे. आणि आता चला हे सगळा साज उतरवायचा आहे. तर खूप छान वाटलं आणि सगळ्याजणी खूप छान छान दिसत होत्या. तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की आजचा आमचा हळदी कुंकाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. कमेंट करा आणि लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.